नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नर्सिंग नोट्समध्ये आपले स्वागत आहे. तर आज आपण चाइल्ड हेल्थ नर्सिंगचा क्वेश्चन पेपर सोडवून घेणार आहोत. तर चला बघूया. प्रश्न पहिला, योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा. गालगुंड टिंबटिंब ग्रंथीवर परिणाम करतात. याचं उत्तर आहे ब, पेरोटिड. दुसरा प्रश्न आहे, टिंबटिंब वयोगटातील बालकांना प्रीस्कूलर म्हणतात. तर 3 ते 6 वर्ष वयोगटातील मुलांना प्रीस्कूलर म्हणतात. तिसरा प्रश्न बघूया. जीवनसत्व अकमतरतेमुळे टिंबटिंब हा आजार होतो. तर जीवनसत्व अकमतरतेमुळे रातांधळेपणा हा आजार होतो. म्हणजे उत्तर आहे अ, रातांधळेपणा. चौथा प्रश्न, मुलांमध्ये दीर्घकालीन मूत्रपिंड विकाराचे कारण टिंबटिंब हे असते. तर याचं उत्तर आहे ब, ॲनिमिया. पाचवा प्रश्न, नवजात बालक पुनरुज्जीवनमध्ये पहिले टिंबटिंब मिनिट सुवर्ण मिनिट मानले जाते. याचं उत्तर आहे ब, 1 मिनिट हे सुवर्ण मिनिट मानले जाते. प्रश्न ब बघूयात. योग्य जोड्या जुळवा. लॉकजॉ, याचं उत्तर आहे टेटानस. सेप्टल डिफेक्ट, याचं उत्तर आहे हृदयरोग. तिसरा आहे प्रक्षेपित उलट्या, याचं उत्तर आहे पायलोरिक स्टेनोसिस. त्यानंतर आहे लठ्ठपणा, याचं उत्तर आहे कुशिंग सिंड्रोम. त्यानंतर पाचवा आहे जंतनाशक, याचं उत्तर आहे ॲल्बेंडाझोल. प्रश्न क्रमांक क बघूयात. चुकी बरोबर. पहिला आहे क्षयरोग हा संसर्गजन्य रोग आहे. याचं उत्तर आहे बरोबर. जीवनसत्व ड हे फॅट सॉल्युबल असते. याचं उत्तर पण आहे बरोबर. शिशु 6 ते 8 महिन्याच्या वयात आधाराने चालण्यास सक्षम होतो. याचं उत्तर आहे चूक. ॲप्रॉक्सिमेटली 9 ते 12 महिन्यामध्ये मुलं चालतात. त्यानंतर आहे जन्मानंतर बालकास 3 महिन्यात वरचा आहार सुरू केला जातो. याचं उत्तर पण आहे चूक. 6 महिने झाल्यानंतर वरचा आहार सुरू केला जातो. त्यानंतर आहे पाचवं, साल्मोनेला टायफीमुळे विषमज्वर होतो. याचं उत्तर आहे बरोबर. च्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक 1 मधील अ, ब आणि क हे प्रश्न कंप्लीट केलेले आहेत. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी प्रश्न क्रमांक 2 मधील टिपा लिहा हा व्हिडिओ घेणार आहे. तर असेच जर प्रश्नपत्रिका तुम्हाला आणखी कोणत्या सोडवून हव्या असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला नेक्स्ट कोणती प्रश्नपत्रिका हवी आहे किंवा कोणते प्रश्नाची उत्तरे हवी आहेत. तुमच्या सरावासाठी मी काही MCQचे प्रश्न काढलेले आहेत. ते तुम्ही नक्की जाऊन चेक करा. माझ्या चॅनलवर पोस्ट या ऑप्शनमध्ये तुम्ही जावा आणि तिथे तुम्हाला MCQ दिसतील. ते तुम्ही सॉल्व करा. जस्ट टिक करायचं आहे. असे बोरिंग नाही आहेत, मजा पण येईल आणि तुम्हाला कळेल की तुम्हाला किती नॉलेज आहे. तर तुम्ही ते नक्की जाऊन माझ्या चॅनलवरती ट्राय करा.